नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला सॉमचा पेपर ह्याच्यामध्ये आपण IMP PDF दिली होती. तिच्यातले किती क्वेश्चन आलेत हे मी दाखवतो. विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे की याच्यातले क्वेश्चन आले नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट मी हायलाईट केलेले आहेत आणि ते क्वेश्चन आलेत आणि फक्त काही क्वेश्चनमध्ये काय झालं की व्हॅल्यू बदलल्या आहेत ते पण दाखवतो मी. ठीक आहे. आता व्हॅल्यू तर बदलणारच, सेम ॲज इट इज तर नाही येणार, पण क्वेश्चन सेम होता. ठीक आहे. तर पहा, सगळ्यात पहिलाच क्वेश्चन होता डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया. त्या ठिकाणी तो होतं IMP, मी काल व्हिडिओमध्ये पण सांगितलं होता करा. त्यानंतर या ठिकाणी एक डिफाईन पोलार मूव्हमेंट, डिफाईन नव्हतं, पोलार मूव्हमेंट कॅल्क्युलेट करा होतं. आता या ठिकाणी एक एक्स्ट्राचं आहे, थोडंफार होतं. सेमी सर्क्युलरचं आलं फक्त, इथं स्क्वेअरचं सांगितलं होतं मी. ठीक आहे. सेमी सर्क्युलरचं आणि एकदम ॲक्युरेट तेच सेम होतं. नंतर जर खाली आलेच तर स्टेट रिलेशन बिटवीन यंग्स मॉड्युलस. आता हे रिलेशन केल्यानंतर तुम्ही डेफिनेशन तर लिहू शकत होते. ठीक आहे. तर हे देखील आलं होतं. ठीक आहे, ॲज इट इज. आता हे तिन्ही क्वेश्चन सेम होते. डिफाईन शिअर स्ट्रेस मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, रिलेशन बिटवीन EJK, आणि त्यानंतर हा क्वेश्चन पण आला होता. ठीक आहे, डिफाईनचा. त्यानंतर खाली जर आला तुम्ही, आता काहीला हायलाईट नाही केलेलं, पण काही आता हे जे जास्तीचे जे न्यूमरिकल 3 हायलाईट केलेले आहेत, हे फक्त ॲज इट इज नाही आले विद्यार्थी मित्रांनो. ते कसे आलेत तर व्हॅल्यू चेंज होऊन आलेले आहेत. पण एक बॉक्सचे म्हणजेच कसे, तर तुम्हाला माहिती आहे की जे पहिला टाईप आहे त्याच्यातलेच आलेले आहेत. तिन्ही आपण जास्त तेच दिलते. हा एक एक्स्ट्राचा म्हणजे फक्त हे दुसऱ्या टाईपचा आपण कमी दिलतं, म्हणजे एकच दिलतं त्याचं पाहिलं. तर हे तिन्हीचे जे आहेत तर ते आलेले आहेत, म्हणजे तिन्हीपैकी त्याच्यातलं एक आलेलं आहे. पण फक्त एवढंच आहे, व्हॅल्यू चेंज आहेत त्या ठिकाणी, व्हॅल्यू चेंज आहेत. ठीक आहे, व्हॅल्यू बदल आहे. थोडंफार चालूच राहतं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे तिसरं युनिट, डिफाईन पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर अँड पॉईंट ऑफ कॉन्ट्राशिअर. हे एक IMP कालच्या व्हिडिओतच सांगितलं होतं मी, व्हेरी IMP आहे, ते देखील आलं. त्यानंतर हा क्वेश्चन आला. थोडाफार व्हॅल्यू चेंज आहेत. SFD BMD ड्रॉ करा म्हणून 2 मीटरच्या जागी 4 मीटर का काहीतरी असं आहे. ठीक आहे. आणि थोडा क्वेश्चनमध्ये थोडासा चेंज केला होता त्यांनी, विद्यार्थ्यांना ते गुंतवतात. तो देखील क्वेश्चन आला. अझम्पशन VIMP करा म्हटलं होतं. हा 4 मार्क्सला क्वेश्चन आला. म्हणजे अझम्पशन ऑफ थेरी बेंडिंग, प्युअर बेंडिंग हा 4 मार्क्सला क्वेश्चन आला आणि हा VIMP करा म्हटलं होतं. ठीक आहे. त्यानंतर आहे हा कॅन्टिलिव्हर बीमचा क्वेश्चन आहे, तो देखील आला होता. ठीक आहे. कॅन्टिलिव्हर बीमचा क्वेश्चन, फक्त व्हॅल्यू चेंज होते. त्यानंतर हॉलो सर्क्युलर स्टील कॉलम हॅव्हिंग एक्सटर्नल डायमीटर. आता एक्सटर्नल थोडीशी याच्यात व्हॅल्यू वगैरे चेंज होऊन आलं फक्त, बाकी सगळा सेम क्वेश्चन होता. कॅल्क्युलेट मॅक्झिमम अँड मिनिमम स्ट्रेस. ठीक आहे, एकदम सेम होतं सगळं. ठीक आहे, हा क्वेश्चनमध्ये पण. त्यानंतर आहे डिफाईन ॲक्सियल इसेंट्रिक लोडची डेफिनेशन आली. ठीक आहे. त्यानंतर खाली जर आलात तुम्ही तर या ठिकाणी पहा, हा क्वेश्चन ॲज इट इज उतारला होता. माइल्ड स्टील रॉडचा 4 मार्क्सचा हा क्वेश्चन उतारला होता. आता मी काल हे 2 सांगितले. हे 2 का सांगितले होते इम्पॉर्टंट म्हणून? कारण की मागच्या वेळेस जे याच्यात क्लॅम्प होते ते मागच्या वेळेस वेगळीच प्रश्नपत्रिका काढली होती. त्यामुळे ते कन्फ्युजन निर्माण करतात. त्याच्यामुळे मी ह्यावेळेस सांगितले होते, पण ते आले नाहीत. काही अडचण नाही. पण आपण जेवढे सांगितले तेवढे आता तुम्हाला मी अजून एक क्वेश्चन दाखवतो. त्या दुसऱ्या PDFचा जो शियर फोर्स अँड बेंडिंग मुव्हमेंट ची डायग्राम आहे, ते सेम हे आलतं, UDL आलता सगळा. पहा, फक्त व्हॅल्यू चेंज होत्या, म्हणजे एकदम ॲक्युरेट क्वेश्चन आपण काढलेले होते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचे एक पेपर आला होता आपला. तर 36 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आला होता आपल्या IMP मधून. ठीक आहे, 36 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आला होता. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, 36 म्हणजे 40च धरून चाला, ते मी दुसरे धरले नाहीत मार्क. पण 40 मार्क्स म्हणजे पासिंगचं तर आलं होतं. हां, ठीक आहे. काही विद्यार्थी म्हणतील सेम नव्हतं. ठीक आहे, सेम नव्हतं. व्हॅल्यू चेंज होत्या. व्हॅल्यूचं आता मी काय प्रेडिक्ट नाही करू शकत कोणत्या व्हॅल्यू टाकतील. पण बाकीचं सेम होतं. थिअरी मी जी सांगितली तीच आली. पण जे व्हॅल्यू आहेत ते आता आपण काय करू नाही शकत. पुढचा कोर्स कोणता लागतोय तुम्हाला हे नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या मित्रांना हा कोर्सविषयी माहिती सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यास सांगा. धन्यवाद.